आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. पार्थ पवारांनी केलेल्या जमीन घोटाळ्याप्रकरणी सुळेंनी अजित पवारांच्या दारात जाऊन उपोषण करावं, नवनाथ वाघमारे यांचा सल्ला. धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर सुळेंनी बीडमध्ये येऊन आत्मदहन केलं तरी मला चांगलं वाटेल, वाघमारे. सुप्रिया सुळे ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याचं काम का करतायत? धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिल्यास बीडमध्ये जाऊन आंदोलन करण्याचं सुप्रिया सुळे यांच्या इशाऱ्यावर वाघमारे यांची प्रतिक्रिया. संपदा मुंडे प्रकरणात सुळेंनी उपोषण का केलं नाही? धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिल्यास बीडमध्ये जाऊन उपोषण करू असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिलाय. सुळे यांच्या या इशाऱ्याला ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी उत्तर दिलंय. सुळे यांनी पार्थ पवारांनी केलेल्या जमीन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांच्या दारात जाऊन उपोषण करावं असा सल्ला वाघमारे यांनी दिलाय. सुळे यांचा ओबीसी नेत्यांना संपवण्याचा गाव आहे. धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर सुळेंनी बीडमध्ये येऊन उपोषणच काय पण आत्मदहन केलं तरी मला चांगलं वाटेल, अशा शब्दांत वाघमारे यांनी संताप व्यक्त केला. संपदा मुंडे प्रकरणात सुळेंनी उपोषण का केलं नाही असा सवाल देखील नवनाथ वाघमारे यांनी केलाय. आबा, सुप्रिया सुळे यांनी असं वक्तव्य केलंय की धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिल्यास बीडमध्ये जाऊन उपोषण करू. खरं तर सुप्रिया सुळेंना एवढा जातीवादाचं स्वरूप का देत आहेत मला हे कळत नाही. ओबीसी नेत्यांना वारंवार टार्गेट करण्याचं काम सुप्रिया सुळे करतायत. आणि खरं जर सुप्रिया सुळेंना जर कोणी भ्रष्टाचाराचं याची त्याची जर उपोषणच करायचं असेल आणि कोणाला न्याय द्यायचा असेल तर संपदा मुंडेंची हत्या झाली त्यावेळी सुप्रिया सुळेंनी उपोषण का केलं नाही? आणि लवासा सिटी प्रकरणात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला, तिथं शरद पवार साहेबांच्या घरी जाऊन ते दारावर जाऊन त्यांनी उपोषण करावं. त्यानंतर त्यांचे बंधू यांनी 70,000 कोटींचा घोटाळा केला, त्यांचे बाचे आता 1800 कोटीची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला पुण्यामध्ये. मग अजितदादांच्या दारावर जाऊन त्यांनी उपोषण करावं. खरं तर सुप्रिया सुळे यांच्या डोक्यात फक्त जातीवाद नडलेला आहे. ओबीसी नेते कसे संपवायचे हा त्यांचा प्लॅन आहे, बाकी काय नाही. धनंजय मुंडेला मंत्रिपद दिलं म्हणजे सुप्रिया सुळेंना आग लागणारच ना, कारण की ते धनंजय मुंडे ओबीसी आहेत आणि काही गोष्टीचं किती राजकारण करायचं याला सुद्धा लिमिट असतं. परंतु आता यांना लिमिट कळत नाही आणि म्हणूनच यांचं अस्तित्व संपत चाललेलं आहे. ओबीसी लोकांना, ओबीसी नेत्यांना टार्गेट केल्यामुळं, जरांगेसारख्या 5वी नापासाला या शरद पवार साहेबांच्या पार्टीनं समर्थन केल्यामुळं यांचं अस्तित्व महाराष्ट्रातलं संपलंय. तरी सुद्धा यांना कळत नाही म्हणल्यानंतर येणाऱ्या काळात हे पूर्ण संपल्याशिवाय यांना कळणार नाही. आणि यांना काय करायचं तर करा म्हणा, किती विरोध करायचं तर करा म्हणा, काही ओबीसींना फरक पडत नाही. आणि मी तर म्हणतो त्यांनी उपोषण नाही, बीडमध्ये येऊन धनंजय मुंडेंना जर मंत्रिपद मिळालं तर यांनी बीडमध्ये येऊन आत्मदहन केलेलं मला तरी चांगला आनंद वाटेल. उगा काहीतरी वल्गना करायचा आणि एखाद्याला टार्गेट करायचं, एखाद्याला मंत्रिपद भेटतंय म्हणून आपल्या पोटात दुखून घ्यायचं, हे चाललेला प्रकार आहे. सुप्रिया सुळे खरं तर सुप्रिया सुळे नाही शोभत नाही. शरद पवारांच्या त्या कन्या आहेत. अगोदर त्यांनी त्यांच्या वडिलांचा भ्रष्टाचारासंदर्भात उपोषणाला बसावं, नंतर त्यांच्या भावाच्या भ्रष्टाचारासंदर्भात उपोषणाला बसावं, नंतर भाचेने आता नुकतंच 1800 कोटीचा जमीन हडप करण्याच्या प्रकरणात त्याच्या उपोषणाला बसावं. लोकांच्या घरावर कशाला दगड मारता? आपले घर काचाचे हे सुप्रिया सुळेने अगोदर बघावं आणि नंतर बोलावं. जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.